बानू, माझ्यापासून काही लपवत आहेस का? म्या हाय बानू, तुझ्या मनात काय आहे? काय बी नाही देवा. मला तुझ्या डोळ्यात स्पष्टपणे असं दिसतंय की काहीतरी विचार तुला अस्वस्थ करत आहे. बानू, मला नाही सांगणार? तेव्हा आता तुम्ही म्हणतायसा म्हणून मी तुम्हाला सांगते. तेव्हा आपण जेजुरीतनं हात आलो तर मला वाटलं होतं का हात तरी मला तुमच्या संग येळ मिळेल. परत पण काय बानू? हात आल्या धरणं बघते आहे मी. त्या आश्रमातली म्हातारी मला धड बसू देईना बघा. समध्यात काय बाय सांगत असतात मला. बानू, काय झालं? तुला राग येईल असं काही त्या बोलल्या का? देवा, त्या उगा जरा जास्तच बोलतात असं नाही वाटत होय तुम्हाला? बानू, त्या वृद्ध आहेत, त्यामुळे वृद्धकाळामुळे असं होणं हे स्वाभाविक आहे. होय की, मी कुठं नाही म्हणले. आता वस्तीवर बी आबा आहेच की. तो बी समजासनी सांगत असते का हे करा ते करा, असं करा तसं करा. मला कळतेय की, पण माझ्या संसारामध्ये किती ध्यान द्यावं म्हणते म्या. मला ठाऊक आहे की त्या अधिकच परखड आहेत, स्पष्ट आहेत. पण त्या जरी काही बोलल्या तरी तू त्यांना रागावून बोलू नये असं मला वाटतं. नाहीच बोलले म्या त्यासनी, पण बोलणं बी लागतं की मनाला. आणि म्या काही गपच बसून राहायचं होय? संयम ठेव मनावर. हे हायच तेव्हा. पर खरं सांगू का, मला नाही असं गप बसता येईल. फाड बोलले असते मी त्यास. पण त्यांचं वय झालं आहे म्हणून मी काय जास्त बोलले नाही त्यास. देवा मला म्हणत होत्या का म्हाळसाताई तर जेजुरी गडावर वाट बघत असतील देवांची. त्याचं काही वाटलं नाही होय तुला? मग मी बी म्हणलं चला माझ्या संग जेजुरीला, राहा माझ्या संग वाड्याव, म्हणजे तुम्हासनी बी कळल मला किती त्रास होतो आहे ते. बानू, तू त्यांना असं कशाला बोललीस? तेव्हा मी काही चुकीचं नाही केलं बघ. आणि मी आता रागावून तर अजिबात नाही बोलले त्यास. माझ्या जे मनात आलं तेवढं नुसतं सांगितलं मी त्यास. बानू, शांत हो आधी. माझं दुखणं मलाच ठाव. लोकांनी ते नाही कळायचं. पण एक सांगते देवा, माझ्या पायी माझ्या देवासनी कोणी बोल लावला ना तर मी ऐकून घ्यायची नाही. हा लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं
तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते? बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.